नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. मित्रांनो, आपण प्रकरण 37 मध्ये अधिसंख्यापद एक अयशस्वी षडयंत्र या विषयावरती बोलत होतो. याच्यापूर्वी आपण प्रस्तावना बघितलेला आहे. तर आज आपण भाग 2A याच्यामध्ये विस्तारित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना SBC का स्वीकारावे लागले, विस्तारित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना SBC का स्वीकारावे लागले किंवा SBC प्रोटेक्शन या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर खरं म्हणजे आपण बेसिकली पहिल्या प्रकरणापासून चालू करायला पाहिजे होतं. मी मागच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की आत्ता सध्या अधिसंख्या पदावरती कोर्टामध्ये केसेस चालू असल्याकारणाने, युक्तिवाद चालू असल्याकारणाने काही लोकांनी सांगितल्यामुळं आपण आधी ह्या अधिसंख्या पदावरती बोलणार आहोत. त्यानंतर मग प्रकरण पहिल्यापासून आपण अतिशय सखोलमध्ये वेगवेगळे मुद्दे कव्हर करणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिसंख्यापद एक अयशस्वी षडयंत्र याच्यामध्ये अनेक भाग आपण केलेला आहे. यामध्ये पहिल्या भागामध्ये प्रस्तावना आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितलेला नाही त्या व्हिडिओ आधी बघा, नंतरच हा सदर व्हिडिओ बघा. आणि कोणताही व्हिडिओ बघत असताना कंप्लीट बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंप्लीट बघा, म्हणजेच तुम्हाला तो विषय व्यवस्थितपणे कळणार आहे, व्यवस्थितपणे समजणार आहे. म्हणून भाग 1 ज्यांनी बघितलेलं नाही त्यांनी भाग 1 आधी बघून घ्या. त्यानंतर हा भाग 2A बघा आणि त्याच्यानंतर भाग 2B बघायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण अनेक भागामध्ये हा विषय समजून घेणार आहे. तर आज भाग 2 मध्ये विस्तारित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना SBC का स्वीकारावे लागले या विषयावरती आपण बोलणार आहोत. त्यानंतर भाग 3 मध्ये आपले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध का झाले त्याच्या मागची कारणं आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर भाग 4 मध्ये आपली सकारात्मक बाजू काय आहेत, आपल्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर भाग 5 मध्ये जगदीश बहिराचा निकाल का आहे, वास्तव काय आहे, त्याची गैरसमज काय आहेत आणि या निकालाचे दुष्परिणाम काय आहेत. त्यानंतर भाग 6 मध्ये 2001चा जो कायदा आहे त्याच्यातली वेगवेगळी तरतूद आपण बघणार आहोत. भाग 7 मध्ये आपण बघणार आहोत की राज्य शासनाने अधिसंख्यापद का निर्माण केले आणि कुणासाठी निर्माण केले. त्याच्यानंतर भाग 8 मध्ये आपण बघतो की शासन नियुक्त जो अभ्यास गट आहे त्याला किती अधिकार आहेत आणि त्याच्याकडे कोणते काम सोपवलं गेलेलं आहे. त्यानंतर भाग 9 मध्ये आपण बघणार आहोत की राज्य शासनाने अधिसंख्यापदाचं निर्माण करून विस्तारित क्षेत्रातील जे 33 अनुसूचित जमाती आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने अन्याय केलेला आहे. भाग 10 मध्ये आपण बघणार आहोत की आपण आत्ता काय करायचं. अधिसंख्यापद तरी शासनाने दिलेलं आहे, पण आत्ता सध्या आपण म्हणून काय केलं पाहिजे. आपण संरक्षण स्वीकारलं पाहिजे किंवा संरक्षण SBC संरक्षणासाठी लढलं पाहिजे का मूळ जात सिद्ध करणं योग्य आहे या विषयावर आपण समजून घेणार आहोत. भाग 11 मध्ये जर आपल्याला SBC संरक्षणच पाहिजे असेल तर आपल्या वकील मंडळी कोर्टामध्ये कोणते मुद्दे मांडले पाहिजे, कोणकोणते डॉक्युमेंट्स त्यांनी कोर्टासमोर ठेवलं पाहिजे, कोणकोणते न्यायालयीन निकाल त्यांनी कोर्टासमोर मांडले पाहिजे ह्या विषय आपण बघणार आहोत. त्यानंतर भाग 12 मध्ये न्यायालयामध्ये निकाल काय लागू शकेल, न्यायालयामध्ये कोणकोणते घटना घडू शकतील किंवा निकालानंतर कोणती घटना घडू शकतील याच्यावरती आपण बघणार आहोत. भाग 13 मध्ये ज्या अधिकाऱ्याने पूर्वग्रह दूषित विचाराने हे अधिशंक पद दिलेलं आहे किंवा परिपत्रक काढलेलं आहे
त्या अधिकाऱ्यावरती कोणत्या प्रकारची कार्यवाही आपण केली पाहिजे याच्यावरती आपण बघणार आहोत. भाग 14 मध्ये आपण बघणार आहोत की मान्य न्यायालयाने संरक्षण न दिल्यास, जे आता सध्याची केसेस चालू आहे त्याच्यामध्ये जर संरक्षण दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला अधिसंख्य पदानंतर घरी जावं लागणार आहे, तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण भाग 14 मध्ये बघू. भाग 15 मध्ये मूळ अनुसूचित जमाती जर सिद्ध करायचं असेल तर अशा वेळी आपण लोक काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने मूळ अनुसूचित जमात आपण सिद्ध केला पाहिजे ह्यावरती आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जगदीश बेहराचं जो प्रकरण आहे, जगदीश बेहराचं प्रकरण आपण हायर बेंचकडनं त्याच्या विरुद्ध अपील करणं किती महत्त्वाचं आहे ह्या विषयावर आपण बघणार आहोत. भाग 17 मध्ये पेन्शनधारकांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काही वेगळी तरतूद आहे का, आणि भाग 18 मध्ये अधिसंख्याबाबत जे वेगवेगळे गैरसमज आहेत त्या गैरसमजबद्दल आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 17-18 व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओ अर्धा तासापासून 1 तासापर्यंत असे आपण समजून घेणार आहोत. आणि कदाचित काही वेळा ह्या व्हिडिओंची संख्यासुद्धा कमी होऊ शकतात. एकदम आपण शॉर्टमध्ये बोलत राहिलो तर व्हिडिओंची संख्यासुद्धा कमी होऊ शकतात. पण कमीत कमी 8 ते 10 व्हिडिओजमधून आपण हे टोटल अधिसंख्या पद काय आहे हे मुळासकट समजून घेणार आहोत. बेसिकली आपली प्रॉब्लेम कुठे सुरुवात झाले आणि आत्ता सध्या काय आपण केलं पाहिजे ह्या सगळ्या विषयावरती आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, भाग 2A याच्यामध्ये आपण बघतो की विस्तारित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना SBC का स्वीकारावं लागलं. असं काय घडलं की ज्याच्यामुळे विस्तारित क्षेत्रातील लोक SBC स्वीकारले, SBCचं प्रोटेक्शन घेतले, या विषयावरती आज आपण समजून घेऊ. त्याच्यापूर्वी आपण थोडंसं ही जी अधिसंख्या पद आहे, अधिसंख्या पदाची थोडंसं पार्श्वभूमी समजून घेऊ. नेमके घटना कशा पद्धतीने घडत गेलेल्या आहे थोडक्यात आपण समजून घेऊ. की तुम्हाला माहीत आहे की विस्तारित क्षेत्रातील जे 33 आदिवासी जमाती आहेत याच्यातले जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांनी अनुसूचित जमाती म्हणजे STच्या सर्टिफिकेटवरती ते नोकरीला लागले. हा पहिला घडलेला प्रसंग. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर, अगदी 15-20 वर्षानंतर की त्यांचे प्रमाणपत्र अवैध झाले. आणि अवैध झाल्यानंतर या लोकांनी काय केलं, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी, स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी की 1595चा जो शासनाचं परिपत्रक होता त्या परिपत्रकाच्या आधारे ह्या लोकांनी SBCचं आरक्षण स्वीकारलं. म्हणजे स्वतःचं अनुसूचित जमाती सर्टिफिकेट सरेंडर करून शासनाला सबमिट करून या लोकांनी SBCचं प्रमाणपत्र स्वीकारलं. आणि स्वीकारत असताना त्याने हमीपत्र पण दिलं की बाबा मी अनुसूचित जमातीचं नाही आहे आणि इथून पुढे सुद्धा मी कधी दावा दाखल करणार नाही आहे किंवा माझ्या कुटुंबातील कुणी व्यक्ती लाभ घेणार नाही. अशा पद्धतीने एक हमीपत्र देऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्याने शासनाला सबमिट केले म्हणा किंवा सरेंडर केले म्हणा आणि SBCचं प्रमाणपत्र त्याने शासनाला दिले आणि स्वतःची नोकरी वाचवले. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने जगदीश बेहराच्या प्रकरणामध्ये 6 जुलै 2017ला त्यांनी सांगितलं की SBCचे संरक्षण हे तुम्हाला लागू पडू शकत नाही. जर तुमचे प्रमाणपत्र अवैध झालं असेल तर तुम्हाला एकतर स्वतःचे मूळ जातच सिद्ध करावं लागेल, नसेल तर तुम्हाला तुमची नोकरी वरचं जो काय हक्क आहे ते सोडून द्यावं लागेल, असं जगदीश बेहराने म्हटलेलं आहे, असं शासनाचं मत आहे.
आणि म्हणून शासनाने काय केलं, पुढे जाऊन 31/12/2019ला अधिसंख्य पद निर्माण केलं आणि सगळे जे कर्मचारी होते ज्यांचे अनुसूचित जमातीचे दावा अवैध झाले होते अशा सगळ्या लोकांना शासनाने 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावरती वर्ग केला। आणि सध्या कोर्टामध्ये काय चालू आहे तर सुनावणी चालू आहे अधिसंख्य पदावरती। आपण लोक म्हणतो की बाबा जगदीश बहिराचं प्रकरण आपल्यासाठी लागू नाही आहे, पूर्वग्रह दूषित विचार रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने ते लावता येत नाही। आणि आपले जे विरोधक म्हणतात की व जगदीश बहिरामध्ये असं म्हटलेलं आहे की व ज्यांचे प्रकरण अवैध झालेले त्या सगळ्या लोकांना एकतर जात सिद्ध करावं लागेल नाहीतर नोकरी सोडावी लागेल, असं विरोधकांचं म्हणणं आहे। आणि आपण म्हणतो किंवा ही आपल्यासाठी लागू नाही। त्याचबरोबर शासनाने एक अभ्यास गट निर्माण केलेला आहे, ह्या सगळ्यावरती अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी, आणि आपल्यातली लोक त्या अभ्यास गटाला सुद्धा निवेदन देत आहेत। त्याचबरोबर काही लोक मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार यांच्या मदतीने की सेवा संरक्षण म्हणा किंवा प्रोटेक्शन म्हणा याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणत असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते निवेदन देत आहेत। तर अशा पद्धतीने आत्तापर्यंतची ही सगळी घटनाक्रम आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघू की SBCचं जो काय परिपत्रक शासनाने काढलेलं आहे 2%चं, तर शासनाने SBC का निर्माण केले, असे काय कारण होते की ज्याच्यामुळे शासनाला 2% आरक्षण निर्माण करावं लागला। तर त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तर काही जमाती जे विस्तारित क्षेत्रातील जे जमाती आहे, विशेष करून गोवारी म्हणा, माना म्हणा, हलवा म्हणा, त्याच्यानंतर ठाकूर म्हणा, ठाकर म्हणा, कोळी म्हणा, ह्या असे वेगवेगळे जे जमाती आहेत ज्याला आपण 30 ते 33 जमाती म्हणतो, तर इकडली लोक की आम्हाला STमध्ये STच्या लिस्टमध्ये सबमिट करा किंवा ॲड करा, किंवा आम्ही ऑलरेडी STमध्येच आहोत, केंद्र शासनाने आम्हाला STची सवलत दिलेली आहे, पण तुम्ही लोक आम्हाला STची सवलती देत नाही, प्रमाणपत्र देत नाही, वैधता प्रमाणपत्र देत नाही। याच्यासाठी ही लोक वर्षानुवर्ष संघर्ष करत होते। आणि म्हणून ज्या जमाती STमध्ये इन्क्लूड करण्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करतायत अशा जमातींना काहीतरी समाधान करावा म्हणून त्याने SBCचं एक स्वतंत्र असं एक 2%चं आरक्षण निर्माण केलं। किंवा हे करत असताना त्याने असंही म्हटलेलं आहे की काही जमाती, काही म्हणजे पुन्हा याच जमाती म्हणजे गोवारी, माना, हलबा, कोष्टी किंवा कोळी, ठाकर, ठाकूर वगैरे ह्या ज्या जमाती आहेत, या जमाती नामसदृशाचा फायदा घेऊन, हे सगळे गैर आदिवासी आहेत आणि हे लोक गैरफायदे घेऊन अनुसूचित जमातीचे लाभ घेत आहेत, लुटत आहेत, बोगस सर्टिफिकेट काढून ह्यांचे लाभ लुटत आहेत। आणि म्हणून या लोकांना शांत करण्यासाठी किंवा अनुसूचित जमातीमध्ये येऊ नये ह्या लोक, याच्यासाठी त्यांना एक 2%चे आरक्षण निर्माण करावा ह्या उद्देशाने शासनाने 2%चे आरक्षण निर्माण केलेलं आहे। म्हणजे जी लोक अनुसूचित जमातीमध्ये आम्ही आहोत पण आम्हाला तुम्ही लोक काय करत नाही तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देत नाही, सवलती देत नाही, तर सवलती आम्हाला द्या म्हणून जे आंदोलन करत होते त्या लोकांना समाधान करण्यासाठी, किंवा जे नामसदृशाचा फायदा घेऊन STचे लाभ घेत आहेत असं जे शासनाला वाटत होतं, अशा जातींना म्हणा किंवा जमातींना म्हणा की शांत करण्यासाठी हे STचं किंवा SBCचं त्या लोकांनी काय केलं, परिपत्रक काढलं। आणि या SBCमध्ये कोळीपैकी
आता बाकीच्या ह्याच्यापेक्षा कोळीपैकी कोळी आणि तत्सम जाती, त्यानंतर कोळी सूर्यवंशी, मच्छीमार कोळी, सोनकोळी, आगरी कोळी, आहिर कोळी, खानदेश कोळी, पान कोळी, ख्रिश्चन कोळी, चुंबळे कोळी, पानभरे कोळी, मांगेला कोळी, वैती कोळी, खारवा आणि अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट नसलेले इतर सर्व कोळी, असं एक भली मोठी लिस्ट कोळी समाजाचे त्यांनी काय केलं, ते SBC मध्ये ॲड केलेलं आहे. आणि हे ॲड करताना कोळी हा शब्द ॲड केलेला आहे, म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे. ओके, OBC मध्ये सुद्धा कोळी हा शब्द ॲड केलेला आहे, SBC मध्ये सुद्धा कोळी शब्द ॲड केलेला आहे, म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे. आपण ते व्यवस्थितपणे समजून घेऊ. तर अशा पद्धतीने शासनाने काय केलं की SBCचं परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यानंतर शासनाने काय केलं की 1595ला एकतर हे जे SBCचं परिपत्रक त्यांनी काढलं होतं की 8 डिसेंबर 1994ला, बरोबर. त्याचा परिपत्रकाचा क्रमांक तुम्हाला माहीत आहे, BCC 1094/क/68/94/16B, मंत्रालय मुंबई, दिनांक 8 डिसेंबर 1994. हे परिपत्रक SBC यासाठी काढलं, कारण का तर त्या काळी गोवारी लोकांनी आम्हाला अनुसूचित जमातीचे दाखले द्या, सवलती द्या म्हणून ते आंदोलन केले होते. आणि त्या आंदोलनामध्ये जवळपास 100च्या वर लोक मारले गेले होते, चिरडले गेले होते. आणि म्हणून हा सगळं आंदोलन शांत करण्यासाठी शासनाने 1-2% SBCचं हे परिपत्रक काढला होता. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर ज्या लोक अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रावरती नोकरीला लागले होते, अशा लोकांच्यापैकी बरेचसे लोकांची प्रमाणपत्र अवैध झाले. आणि अवैध झाल्यानंतर कायद्याप्रमाणे त्यांना नोकरी सोडावी लागणार होते. परंतु शासनाने काय केलं की अशाही लोकांना नोकरीतनं काढून टाकायचं नाही, पदावनत करायचं नाही किंवा सेवेतून कमी करायचं नाही. जरी त्यांचे अनुसूचित जमातीचे जात अवैध झाले असले तरी या हेतूने त्यांनी पुन्हा एक आव्हान केलं की बाबा ज्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध झालेले आहे, तर अशा कर्मचाऱ्याने SBCचं दाखला SBC स्वीकारा. तुमचं जे का अनुसूचित जमातीचं दाखला असेल ते सरेंडर करा, हमीपत्र द्या की इथून पुढं आम्ही SBCचा दावा दाखल करणार नाही म्हणा, किंवा भविष्यामध्ये कधी त्याची पुन्हा मागणी करणार नाही अशी लिहून द्या. आणि तुम्ही 2% SBCमध्ये तुम्ही राहा, मगच तुमची नोकरी वाचणार आहे, तुमचे कुटुंब वाचणार आहे. अशा पद्धतीचं एक आमिष दाखवून महाराष्ट्र शासनाने काय केलं की ज्यांचे प्रमाणपत्र अवैध झाले होते त्यांच्यासाठी 15/6/1995ला SBC प्रोटेक्शनचा GR काढला. खरं म्हणजे SBC प्रोटेक्शनचा GR काढण्यासाठी कुणीही शासनाच्या मागं लागले नव्हते, मागणी कुणी केले नव्हते. परंतु शासनाने त्याला मोठेपणा म्हणा किंवा फसवेगिरी म्हणा, दोन्ही तुम्ही म्हणू शकता, ह्यांची नोकरी जाऊ नये म्हणून त्यांनी SBCचं परिपत्र काढले म्हणा, किंवा ह्या लोकांना ST पासून काढून टाकायचं कायमस्वरूपी आणि एक SBCमध्ये ठेवून टाकायचं, असं एक फसवण्यासाठी म्हणा. शेवटी त्यांनी परिपत्रक काढले, आव्हान केले आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपले लोक SBC स्वीकारले. अगदी या SBCच्या परिपत्रकाला जवळपास 80 ते 90% समाज बळी पडला. आणि स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी, स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी अतिशय घाई गडबडीमध्ये हे ST मधून रातोरात्र SBCमध्ये कन्वर्ट झाले.
खरं म्हणजे या लोकांची काही लोकांची प्रमाणपत्र अजून अवैध पण झाले नव्हते, ते अजून पडताळणी समितीकडे पेंडिंगमध्ये होते. अशाही लोकांनी SBC स्वीकारलं. त्याच्यानंतर काही लोकांची प्रमाणपत्र अवैध झाले होते, परंतु कमिटीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये न जाता डायरेक्ट त्यांनी SBC स्वीकारलं. किंवा काही लोक तरी समितीकडे व्हॅलिडिटीला सुद्धा पाठवलं नाही. व्हॅलिडिटीला सुद्धा न पाठवता SBC परिपत्रक निघाल्या लगेच SBCची प्रमाणपत्र काढले आणि हमीपत्र लिहून दिले आणि या पद्धतीने नोकरीमध्ये राहिले. तर अशा पद्धतीने 80 ते 90% कर्मचारी ह्या विस्तार क्षेत्रातले STमधून ही SBCमध्ये रातोरात्र कन्वर्ट झाले. आणि खरं म्हणजे फार धोक्याचा प्रसंग ठरला ह्या विस्तारित क्षेत्रातील आदिवासींच्या बाबतीत. तर इथं फक्त नोकरी वाचावे, फक्त कुटुंब वाचावे ह्याच्यासाठी अपूर्ण नॉलेजमधून अतिशय घाई गडबडीत ह्या लोक STमधून SBCमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं त्याचे बरेचसे तोटे झालेले आहेत, खूप नुकसान झालेले आहे. आपण ते काय नुकसान झाले आपण नंतर बघू. परंतु आज जी काही अवघड परिस्थिती ह्या अनुसूचित जमातींच्या बद्दल घडतो आहे, आज ह्या लोकांना अधिसंख्य पद दिलेलं आहे. 11 महिन्यानंतर पुढं काय हे काहीच निश्चिती नाही. 11 महिन्यानंतर जवळपास घरीच बसायचं आहे. तर ही सगळी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर फक्त कशामुळं, अतिशय घाई गडबडीमध्ये STमधून SBCमध्ये गेल्यामुळं. तर हे कर्मचारी SBCमध्ये का गेले, त्याची काही कारणं लोक सांगतात. की एक तर असं की आम्ही ओरिजिनल आदिवासी असलो तरी, ओरिजिनल अनुसूचित जमातीचे असलो तरी, किंवा ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी असलो तरी आपली 1950 पूर्वीची जी नोंदी आहेत हे फक्त कोळी म्हणून आहेत. आणि कायद्यामध्ये कोळी ही OBCमध्ये आहे आणि महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी ही STमध्ये आहेत. परंतु मला जर कोर्टामध्ये महादेव कोळी किंवा ST अनुसूचित जमातीमधलं कोळी असं जर सिद्ध करायचं असेल तर माझ्याकडे 1950 पूर्वीचे पुरावा पाहिजे, पण ते पुरावे माझ्याकडे नाही आहे. आणि म्हणून मी कधीही कायद्याने अनुसूचित जमात सिद्ध करू शकत नाही. या कारणाने अनेक लोक STचं SBCमध्ये कन्वर्ट झाले. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटत होतं की आपल्याकडे पुरावे आहेत, आजोबांचा आहे, वडिलांचा आहे, 1950 पूर्वीची काही ठिकाणी महादेव कोळी अशी नोंदी आहेत, किंवा इकडं तिकडं काही पै पाहुण्यांच्या मध्ये रक्तनात्यामध्ये व्हॅलिडिटी मिळालेल्या आहेत. असं असतानासुद्धा ही पडताळणी समित्या आपल्याला काय वाटेल ते झालं तरी व्हॅलिडिटी देत नाहीत. विस्तारित क्षेत्रातील लोक म्हटल्यानंतर लगेच ते रिजेक्ट करतात, अवैध करतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधी व्हॅलिडिटी मिळणार नाही, आपले प्रकरण कधी व्हॅलिड होणार नाही. आणि कशाला हे सगळं झंझट करायचं, आणि सरळ आपण काय करू, SBC स्वीकारू. म्हणून काही लोकांनी SBC स्वीकारले, भले त्यांच्याकडे पुरावे असताना सुद्धा. त्याच्यानंतर काही लोक तर असे होते की त्यांना ही ST काय, SBC काय, OBC काय ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. आणि त्यांना ही जात सिद्ध करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लावले पाहिजे, कोणते आर्ग्युमेंट केलं पाहिजे, की माझ्या कुटुंबातील डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त मला आणखीन काही डॉक्युमेंट लावता येईल का, याच्याबद्दल परिपूर्ण नॉलेज त्यांच्याकडे नसल्यामुळं या लोकांनी सुद्धा काय केलं की सरळ सरळ सोपं मार्ग काय आहे तर STमधून SBCमध्ये जाणं. कारण फक्त आपल्याला 1-2 ओळीमध्ये लिहून द्यायचं आहे, मी अनुसूचित जमातीचं नाही आहे, मी इथून पुढे अनुसूचित जमातीची दावा करणार नाही, माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती दावा करणार नाही,
एवढंच एक 2-3 ओळी आपण लिहून दिलो तर सरळ सरळ म्हणजे एकदम सोपं आहे की आपण आपली नोकरी वाचणार आहे, आपले कुटुंब वाचणार आहे. म्हणून या लोकांनी काय केलं, डॉक्युमेंट असताना सुद्धा यांनी SBC स्वीकारलं. कारण का हे SBC स्वीकारल्यामुळं सगळ्यांचे काय फायदे होणार होते, तर एकतर नोकरी वाचणार होते, त्यानंतर कुटुंब जगणार होते, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं म्हटल्यानंतर तो जो काही खर्च आहे तो खर्च परवडणार नव्हता. कित्येक असे कुटुंब आहेत की त्यांना कोर्टामध्ये जाणं बिलकुल परवडत नाही. वकील मंडळींचं अगदी 1,00,000-1.5 लाख रुपये फी असतात आणि पुन्हा कधीही काही किती मागू शकतात ते. अचानक काही ते आकडे सांगितलं तरी आपल्याला द्यावं लागतं, पण हे खर्च परवडत नाही. म्हणून काही लोकांनी पुरावे असूनसुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकले नाही. त्याच्यानंतर उगीच मानसिक त्रास कशाला, कटकटी कशाला, डोक्याला ताप कशाला करून घ्यायचं, सारखं कोर्टात जा ये करून डोक्याला ताण कशाला. म्हणून काही लोकांनी SBC स्वीकारलं. कारण का हे सगळं करण्यापेक्षा पुरावे गोळा करा, वकील शोधा, डॉक्युमेंट द्या, आर्ग्युमेंट करा, पैसे खर्च करा, वेळ खर्च करा, ओके, मानसिक ताप करून घ्या, सतत टेन्शनमध्ये राहा, हे सगळं करण्यापेक्षा साधा सोपं मार्ग का आहे, तर फक्त 2 वाक्यामध्ये लिहून द्यायचं की मी STचा नाही आहे आणि मला STची दावा करायचा नाही, भविष्यामध्ये मी कधी करणार नाही. एवढं लिहून दिलं की डायरेक्ट आपण SBCमध्ये जातो आणि आपली नोकरी वाचणार आहे. असं लोकांनी साधा सोपा मार्ग म्हणून SBC स्वीकारलं. म्हणून मित्रांनो की आपण पूर्वी ज्या साधं सोपं म्हणून जे स्वीकारलो तर त्याचं फळ आज आपण भोगतो आहे. आणि आपणच नाही, इथून पुढचे संपूर्ण आपल्या फॅमिली मेंबर्स भोगणार आहेत. जिथपर्यंत रिझर्वेशन असणार आहे तिथपर्यंतचे सगळ्या फॅमिली मेंबरना आपल्या या कारनाम्याची फटका बसत जाणार आहेत. आपण जी चुका केलो ते सगळ्यांची शिक्षा, ह्या चुकीची शिक्षा त्या सगळ्या लोकांना भोगावं लागणार आहे, हे निश्चित आहे. ते आपण भाग 2 मध्ये बघू, ओके. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, विस्तारित क्षेत्रातील जी लोक आहेत तर त्या लोकांना खरं म्हणजे SBC स्वीकारण्याची काहीच कारण नव्हते. असं काहीच कारण नाही की तुम्हाला SBC स्वीकारावं लागला असता. खरं म्हणजे आपण ओरिजिनल आदिवासी आहोत, ओरिजिनल अनुसूचित जमातीचे आहोत, ओरिजिनल महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आहोत, हे प्रूव्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे शेकडो, 1 नाही 2 नाही 3 नाही, शेकडो पुरावे आहेत. अगदी ऐतिहासिक पुरावे आहेत, मानववंशशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या तज्ज्ञ समित्यांचे रिपोर्ट्स आहेत, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स, तरी प्रत्येक जिल्ह्यातले डिस्ट्रिक्ट गॅजेटियर जरा काढून बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकर कोळी राहतात. त्याच्यानंतर कोर्टाचे अनेक निकाल्स आहेत, कोर्टाने व्हॅलिडिटी दिलेले तुमच्या जिल्ह्यामध्ये, याचा अर्थ तुमच्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी आहेत म्हणून व्हॅलिडिटी मिळालेले आहेत. कमिटीने सुद्धा व्हॅलिडिटी दिलेलं आहे, त्याचा अर्थ तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. इतकी काही पुरावे असताना सुद्धा आपण फक्त हलगर्जीपणामुळे किंवा काम सोपं जावं म्हणून आपण रातोरात्र STमधून SBCमध्ये कन्वर्ट झालो. तर अगदी 80 ते 90% कर्मचारी हे कन्वर्ट झाले आणि हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. आणि आज ते आपल्या लक्षात येतं की आपण त्यावेळी जे केलो ते खूप चुकीचं केलं. एकतर आपली आता नोकरीसुद्धा जाणार, त्याच्यानंतर जात आपण सोडूनच दिलेले स्वतःहून, त्यानंतर आपण SBC स्वीकारल्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणालाही STची व्हॅलिडिटी मिळणार नाही, प्लस भरपूर असे काही नुकसान आपले झालेले आहे जे आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. पण एकच इथं लक्षात घ्या
की आपण जे काही निर्णय घेतलो ते निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, बरोबर. मी तुम्हाला प्रकरण नंबर 6 किंवा 7 मध्ये की सगळे विस्तारित क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोळी समाज हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी आणि ढोर कोळी कसा आहे हे मी तुम्हाला डॉक्युमेंटली प्रूव्ह करून दाखवणार आहे. तुमच्या समोर मी डॉक्युमेंट दाखवणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या जिल्ह्यातले लोक महादेव कोळी कसे आहेत, मल्हार कोळी कसे आहेत, ढोर कोळी कसे आहेत. इतके काही चांगले पुरावे आहेत. फक्त ते पुराव्यांची मांडणी आपल्याला करता आला नाही, पुराव्यांचा आपल्याला अर्थ समजलेला नाही आणि किंवा पुरावे आपण बघण्याचा प्रयत्नच केलेला नाही. खूप जुन्या लोकांनी आपल्यासाठी भरपूर काही लिहून ठेवलेलं आहे. आपण ओरिजिनल कसे आहोत हे लिहून ठेवलेलं आहे, पण आपण तिकडं बघितलेलं नाही मित्रांनो. म्हणून ओरिजिनल असून सुद्धा आपल्याला आपली जात सोडावं लागले. का तर हलगर्जीपणामुळं. पण आपण 6व्या किंवा 7व्या प्रकरणामध्ये सगळ्या जिल्ह्यांचे पुरावे आपण सखोलमध्ये बघणार आहोत. परंतु मला इथं एकच सांगायचं आहे की आपण ओरिजिनल असून सुद्धा कारण नसताना SBC स्वीकारलो आणि स्वतःला सुद्धा अडचणीत आणलो आणि आपल्या भावी पिढीला सुद्धा अडचणीत आणलेला आहे. हा विषय आता फार महत्त्वाचा आहे बघा की SBCचा जो परिपत्रक होता, शासनाने जो 1995ला जो काढलेले SBC परिपत्रक जे होता, तर ते प्रत्यक्ष कुणासाठी काढला होता हा विषय व्यवस्थित समजून घ्या. मी काय म्हणतो ते व्यवस्थित समजून घ्या. SBCचं जो काय परिपत्रक होता ते परिपत्रक कोणासाठी होता, तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्या जाती मुळात OBC मध्ये होते परंतु त्यांनी नाम सदृशाचा फायदा घेऊन STचे प्रमाणपत्र घेतले आणि STच्या प्रमाणपत्रावरती नोकरी मिळवली आणि नंतर त्यांचे STचे प्रमाणपत्र अवैध झाले आणि अशा लोकांना शासनाने पुन्हा एकदा त्यांची नोकरी जाऊ नये, त्यांच्या कुटुंबावरती गंडांतर येऊ नये म्हणून त्यांनी SBCचं परिपत्रक काढलेलं आहे. जे STमध्ये होते त्यांच्यासाठी हा प्रश्नच येत नाही. SBC काढण्याचं, अधिसंख्येचा वगैरे तो प्रश्नच येत नाही. जे ओरिजिनली OBC मध्ये आहेत पण STचे प्रमाणपत्र काढले आणि मग नंतर STचे प्रमाणपत्र अवैध झाले, अशा लोकांच्यासाठी आणखीन एखादी संधी म्हणून शासनाने SBCचं परिपत्रक काढलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु विस्तारित क्षेत्रातील जे लोक आहेत तर ती कधीही OBC मध्ये नव्हते नाही, त्यामुळं ती OBC मध्ये असण्याचं कारण नाही, त्यानंतर STचं चुकीचं सर्टिफिकेट घेण्याचं कारण नाही आणि म्हणून SBC स्वीकारण्याचा बिलकुलच संबंध नाही. पण या लोकांना माहीत नसल्यामुळं ती लोक आपण पण OBC मधलेच आहोत आणि आपण पण नामसदृशाचा फायदा घेऊन STचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे, अशा गैरसमजातून ह्या लोकांनी काय केलं, SBC स्वीकारलं. पण SBC परिपत्रक हे कुठल्या विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यासाठी बिलकुल नाही. मी तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवतो ते कोणासाठी आहे. बिलकुल नव्हतं ते, पण आपल्या चुकीमुळं आपणच आपल्या पायावरती दगड मारून घेतलेला आहे. मग OBC मध्ये कोण आहेत? OBC मध्ये कोळी म्हणून शब्द आहे किंवा कोळ्यांच्यापैकी 50-60 ग्रुप्स आहेत, कोळ्यांच्यामध्ये प्रकार आहेत. तर याच्यातलं मग OBC मध्ये आहे कोण? मग आम्ही जर विस्तारित क्षेत्रातले लोक जर ST मध्ये असू तर मग OBC मध्ये आहे कोण? तर मित्रांनो OBC मध्ये आपण जर समजा 1967ची OBCची यादी, त्याच्यानंतर 1950ची एक सेंट्रल गव्हर्नमेंटची OBCची यादी आणि इतर अनेक पुरावे, अनेक कोर्टाची जजमेंट्स
याच्यावरनं असा सिद्ध होतो आहे की ओबीसीमध्ये मच्छीमार कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला कोळी, सोन कोळी आणि सूर्यवंशी कोळी अशा पद्धतीने जी कोस्टल एरियामध्ये राहतात तर त्या कोळी खरं म्हणजे ओबीसीमध्ये आहेत. ह्याचे मी तुम्हाला अनेक पुरावे आता देतोय. ह्या कोस्टल एरियातली ह्या कोळी आहेत, परंतु OTSP मधली कोळी एकही कोळी हा ओबीसीमध्ये कधीही नव्हता नाही. कोस्टल एरिया OTSP मधले कोळी हा फक्त अनुसूचित जमातीमध्ये आहे. त्याचे पुरावे मी 7व्या प्रकरणामध्ये देतो. आणि आजच्या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत की कोस्टल एरियातली मी जी आत्ता नावं सांगितलो तर ह्या कोळी सगळी कोळी नाही आहे. कोस्टल एरियामध्ये सुद्धा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी आहेत. त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड अन्याय होतोय. परंतु ओबीसीमध्ये कोण आहेत तर ओबीसीमध्ये कोस्टल एरियातले मच्छीमार कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, मांगेला कोळी, सोन कोळी आणि सूर्यवंशी कोळी ही लोक त्याच्यामध्ये आहेत. तर इथं असं असताना सुद्धा की OTSP मधली लोकांनी काय केलं की माझी 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहे आणि ओबीसीमध्ये कोळी शब्द आहे आणि म्हणून मी पण ओबीसीच आहे असा स्वतःचा समज करून घेतला. आणि मग त्यांनी काय केलं की SBCचं प्रमाणपत्र स्वीकारलेलं आहे. खरं म्हणजे ही लोक कोर्टामध्ये जायला पाहिजे होते. त्यांनी सांगायला पाहिजे होते की बाबा रे, माझी जरी नोंदी कोळी असले तरी आणि ओबीसीमध्ये कोळी हा शब्द असलं तरी ते कोळी म्हणजे मी नाही आहे. मी ST मधलं कोळी आहे, मी ओबीसी मधला नाही आहे. हे तुम्ही वेगवेगळ्या पुराव्याच्या आधारे कोर्टाला समजून सांगायला पाहिजे होतं. म्हणा डॉक्युमेंट ते जोडायला पाहिजे होतं आणि कोर्टामधून तुम्ही जात सिद्ध करून घ्यायला पाहिजे होतं. कारण इतकी काही पुरावे आहेत ना. कोस्टल एरियातली मी वर जे सांगितलं ती सगळी कोळी हे ओबीसीमध्ये आहेत किंवा ओबीसीमध्ये जे कोळी म्हणून शब्द आहे किंवा SBCमध्ये कोळी म्हणून जी शब्द आहे ती कोळी म्हणजेच कोस्टल एरियातली कोळी. अशा पद्धतीने अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. आणि असं असताना सुद्धा आपण त्या पुरावे कोर्टामध्ये सादर केलं नाही किंवा कोर्टामध्ये आपण याचिका दाखल केलं नाही की बाबा रे, मी त्या ओबीसी मधला माणूस नाही असं आपण कधीही सांगितलेलं नाही. आणि म्हणून आपण जात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न न करता डायरेक्ट SBCचं प्रमाणपत्र नेऊन दिल्यामुळं आज आपण मित्रांनो खूप अडचणीत आलेलो आहोत आणि म्हणून आज आपण अधिसंख्य पदावर आहोत. मग ओबीसी मधले कोळी किंवा ओबीसी मध्ये जे काही कोळी नावाचा शब्द आहे तर त्या कोळी म्हणजेच कोस्टल एरियातली कोळी हे कशावरून, काय प्रूफ्स आहेत. मग आमची पण नोंदी कोळीच आहेत, मग आम्ही त्याच्यात नाही असं कशावरून, असं कोणीही विचारू शकतो. हा विचारणं साहजिकच आहे. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला 8 ते 10 असे काही पुरावे देतो. खरं म्हणजे कमीत कमी 50 ते 60 पुरावे आहेत. मी नंतर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, ओबीसी मधली कोळी कोण ह्याच्यावरती बनवणार आहे. परंतु इथं मी एक 7-8 असे काही पुरावे देतो. त्या पुराव्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ओबीसीच्या यादीमध्ये कोळी नावाचा जो शब्द आहे ती विस्तारित क्षेत्रातील लोकांच्यासाठी नाही आहे. ती कोळी नावाचा शब्द कोस्टल एरियातली मी जे काही कोळी सांगितलं त्यांच्यासाठी आहे. ओके, मग ह्याचे काही पुरावे आपण बघू. पहिलं तुम्हाला मी सांगतो, पहिला पुरावा काय, 1967 मध्ये जी काही ओबीसीची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये कोण कोण ॲड केलेलं बघा. त्या लिस्टमध्ये कोळी मल्हार असं म्हटलेलं आहे, कोळी सूर्यवंशी, त्यानंतर वैती कोळी, मांगेल कोळी आणि फक्त कोळी. मग आता मल्हार कोळी हा विषय संपलेला आहे, कारण 1976 मध्ये
मल्हार कोळीला एस टीमध्ये घेतलेलं आहे, OBC मधून काढून. त्यामुळं 1967मधलं OBCमधली मल्हार कोळी आता उडालेलं आहे. त्यामुळे मल्हार कोळी OBCमध्ये नाही आहे, आता ती एस टीमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे हा विषय संपला. त्यानंतर कोळी सूर्यवंशी काय आहे आपण बघू. त्यानंतर वैती कोळी, मांगेला कोळी आणि फक्त कोळी. तर इथं सरळ सरळ आहे की वैती कोळी, मांगेला कोळी हे सगळे कोस्टल एरियातले कोळी आहेत, हे सरळ सरळ आहे. पण फक्त कोळी हे जे शब्द आहे ते शब्द काय आहे, तर ते म्हणजे ती कोस्टल एरियातली कोळी आहेत. ते शॉर्टमध्ये त्यांनी फक्त कोळी म्हणलेलं आहे, सगळी यादी न लिहिता. कारण त्याच्यामध्ये 10-15 प्रकार आहेत. सोन कोळ्यांचे जे ग्रुपमध्ये कोळी येतात त्याच्यामध्ये 10 ते 15 प्रकार आहेत. तर हे सगळी प्रकार एक असं लिहिण्यापेक्षा त्यांनी काय केलं, शॉर्टमध्ये कोळी असं म्हटलेलं आहे. त्याचे मी तुम्हाला वेगळे पुरावे सांगतो. बघा, पहिला पुरावा असा आहे की टेरिटोरियल डिपार्टमेंट किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणून 25 जुलै 1884ला, कधी 1884ला पान नंबर 17वरती, बरोबर, त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. एक त्यांनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे, वाइल्ड ट्राइब्स आर, बरोबर, वाइल्ड ट्राइब्स आर कोळी, भिल, रामोशी, कातकरी एक्सेट्रा. आता इथं कोळी म्हटल्यानंतर त्यांनी कंसात म्हटलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये काय म्हटलेलं आहे, देअर मस्ट नॉट बी कन्फाउंडेड विथ दी फिशरमॅन विथ दी कोस्ट. कोळी ब्रॅकेटमध्ये असं म्हटलं की व देअर मस्ट नॉट बी कन्फाउंडेड विथ दी फिशरमॅन विथ दी कोस्ट. म्हणजे एक तर वाईल्ड ट्राईब कोळी म्हटलेलं आहे. मग वाईल्ड ट्राईब कोळी म्हणजे कोड आपल्याला माहीत आहे की महादेव कोळी. मग त्याच्यानंतर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी सुद्धा घेऊ शकता. पण जास्त करून महादेव कोळीला आपण वाईल्ड ट्राईब कोळी म्हणतो, कारण त्याला गुन्हेगार कोळी असं नाव इंग्रज दिले होते. कारण ह्या सगळ्या ज्यांना एस टीमध्ये टाकलेलं आहे ही सगळी गुन्हेगारी जमातीमध्ये होते पूर्वी, बरोबर, म्हणून त्यांना वाईल्ड ट्राईब असं म्हटलेलं आहे. ओके, तर इथं ते वाईल्ड ट्राईब कोळी आणि पुढं त्यांनी कंसात काय म्हटलेलं आहे, ह्या वाईल्ड ट्राईब कोळीचं आणि कोस्टल एरियामध्ये असणारी फिशरमॅन कोळी ह्याच्यामध्ये गफलत करू नका, गोंधळ करू नका, असं त्याने 1848ला म्हटलेलं आहे. म्हणजे कोस्टल एरियातले फिशरमॅन कोळी वेगळे आहेत आणि वाईल्ड ट्राईब कोळी म्हणजे महादेव कोळी, तुम्ही समजा की महादेव कोळी वेगळे आहे. असं 1848ला रेव्हेन्यू डिपार्टमेंटने एक रिपोर्ट दिला होता. हा एक झाला. म्हणजे ह्याच्यातनं आपलं काय लक्षात येतं आहे की वाईल्ड ट्राईब कोळी, त्याच्यानंतर कोस्टल एरियातली कोळी ह्याच्यामध्ये संबंध नाही, यांचे आणि त्यांचे कॅरेक्टर वेगळे आहेत. हा मूळ एकच आहे, वंशज एकच आहेत. हजारो वर्षापूर्वीचं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा हे सगळ्यांचे बी एकच आहे, कोळी म्हणून ह्यांचं वंशज सगळे वाल्मिक आहेत. परंतु नंतर हे बदलत गेले. काही कोळी सुधारत गेले, काही कोळी ह्या जंगलात राहिले, दऱ्याखोऱ्यात राहिले, वाईल्ड कोळी किंवा क्रिमिनल कोळी म्हणून त्यांना संबोधलं गेलं. म्हणून इथं ही लोक काय म्हणतात की वाईल्ड कोळीमध्ये आणि फिशरमॅन कोळीमध्ये गफलत करू नका, ते दोन्ही वेगळे आहेत. ओके, हा एक लक्षात आलं की बाबा महादेव कोळी आणि फिशरमॅन कोळी ह्याच्यामध्ये संबंध नाही. ओके, त्याच्यानंतर दुसरं पुरावा काय, तर अपर्णा श्रीकांत भाईये असं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा, माधुरी पाटलाच्या आधीचं जजमेंट आहे. मग ह्या जजमेंट कधी लागलेल्या आहेत, 24/4/1990ला लागलेल्या आहे. आणि ह्या जजमेंटमध्ये काय त्यांनी मांडलं होतं, अपर्णा श्रीकांत भोयेने काय म्हटलं होतं, तर ते म्हटले होते की बाबा सोनकोळी ही जी आहे महादेव कोळीचंच एक उपगट आहे आणि म्हणून STची सर्टिफिकेट मिळावे, असं त्यांनी 1990ला याचिका दाखल केली होती आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते. तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे
की बाबा सोनकोळी आणि महादेव कोळीमध्ये संबंध नाही, सोनकोळी महादेव कोळीची ट्राईब नाही, हे सांगताना खाली काय म्हटलेलं मी वाचून दाखवतो. पान नंबर 2 मध्ये आणि पान नंबर 4 वरती असं दोन्ही ठिकाणी म्हटलेलं आहे. इन द लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस issued by the state of Maharashtra, we find that Kolis are recognized as belonging to other backward classes. Sonkolis are shown as belonging to other backward classes in the list of other backward classes issued by the Maharashtra state of Maharashtra. These documents, however, nowhere support the claim that Sonkolis are a section of scheduled tribe of महादेव कोळी. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे 1990ला की बाबा महाराष्ट्र शासनाने आमच्याकडं जे काय ओबीसीचं लिस्ट दिलेलं आहे त्या ओबीसीच्या लिस्टमधून असं दिसतोय की कोळी किंवा सोनकोळी ही जी आहे ती ओबीसीमध्ये आहे. आणि असंही दिसतोय, असंही स्पष्ट होतोय की सोनकोळी कोणत्याही अँगलने की महादेव कोळ्यांचं उपगट नाही असं सुप्रीम कोर्टाने 1990ला म्हटलेलं आहे. ओके, बघा हा निकाल किंवा पहिल्यांदा बघा SBCचं परिपत्रक कधी काढलं गेलेलं आहे 8/12/1994ला. 8/12/1994च्या SBCच्या परिपत्रकामध्ये सरळ त्यांनी टाकलेलं आहे SBCमध्ये कोण कोण, त्यामध्ये सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, हे सूर्यवंशी कोळी वगैरे वगैरे सगळं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर, हे केव्हा 94ला. बरोबर, त्याच्यानंतर हे तुम्ही जर बघितला 1967चं ओबीसीची जी यादी आहे, ओबीसीच्या यादीमध्ये तसं बघितलं तर मच्छीमार कोळी, सोनकोळी, आगरी कोळी यांचं कुठंही नाव नाही. मी मगाशी वाचून दाखवलं, फक्त मांगेलं कोळी आणि वैती कोळी आणि फक्त कोळी अशी नावं आहेत, पण तिथं सोनकोळी, मच्छीमार कोळी, आगरी कोळी नाही आहे. मग इथं अपर्णा श्रीकांत बोये या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं बघा. सुप्रीम कोर्ट म्हणतंय की ओबीसीच्या यादीमध्ये कोळी किंवा सोनकोळी जी आहे ती ओबीसीमध्ये आहे. बरोबर, मग ओबीसीच्या यादीमध्ये ती ओबीसीमध्ये आहे असं म्हटलेलं आहे. मग ओबीसीच्या यादीमध्ये तरी तिथं सोनकोळी नाही आहे. मग सुप्रीम कोर्टाने कसं म्हटलं, म्हणजेच जिथं कोळी हा शब्द आहे ओबीसीच्या यादीमध्ये, कोळी जी शब्द आहे ना ते कोळी म्हणजेच सोनकोळी, म्हणजेच आगरी कोळी, म्हणजेच ख्रिश्चन कोळी, म्हणजेच वैती कोळी, असं सगळ्यात 10-15 कोळ्यांचे एकत्रित करून त्यांनी फक्त कोळी हा शब्द वापरलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने ती कोळी म्हणजे सोनकोळी असं सांगितलेलं आहे. ओके, लक्षात आलं. कारण का हे 1967च्या नंतरचा निकाल आहे आणि SBCच्या आधीचा निकाल आहे. SBC नंतर लागला असता तर ठीक आहे, आपण म्हणलो असतो की बाबा SBCची यादी बघून सुप्रीम कोर्टाने सांगितलं बाबा ही SBCमध्ये जे आहेत ते सोनकोळी आहेत. पण ओबीसीच्या यादीमध्ये सोनकोळी नसताना, मच्छीमार कोळी नसताना, वैती कोळी नसताना की तिथं सुप्रीम कोर्ट म्हणतोय की बाबा सोनकोळी हे काय आहे तर ओबीसीच्या यादीमध्ये आहे. मग तिथं तर ओबीसीच्या यादीमध्ये सोनकोळी नाहीच आहे. मग याचाच अर्थ जिथं कोळी म्हणून आहे ती कोळी म्हणजे सोनकोळी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून इथं की सरळ सिद्ध होतोय की 1967च्या ओबीसीच्या यादीमध्ये जी कोळी नावाची शब्द आहे ती कोस्टल एरियातील कोळींच्यासाठी वापरला गेलेला आहे. OTSPतल्या लोकांच्यासाठी ते नाही आहे, ते फक्त कोस्टल एरिया. कारण का तर ही सूर्यवंशी कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी हे जे आहेत ना
ही OTSPच्या मध्ये कुठंही नाही आहे. तुम्ही एकही नोंदी दाखवा, विस्तारित क्षेत्रामध्ये एक तरी नोंदी दाखवा सोनकोळ्यांचं. सोनकोळीचं एकही नोंदी नाही. त्याच्यानंतर या भागामध्ये समुद्र नाही, हे पुढं आपण बघू. समुद्र नाही त्यामुळं हे सोनकोळे असण्याचे कारण नाही, मच्छीमारी करण्याचं कारण नाही. म्हणून लक्षात घ्या की या निकालावरनं असं लक्षात येतं की OBC मधली कोळी ही फक्त कोणासाठी आहे ते शब्द, तर सोनकोळ्यांच्यासाठी. अजून बघा, अजून तुम्हाला 7-8 मी प्रूफ्स देतो. त्यानंतर पुरावा नंबर 3 मध्ये हा सगळा गाजलेला निकाल आहे माधुरी पाटलाचा. 2 सप्टेंबर 1994ला लागलं होतं. सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिलेला पुन्हा एकदा. ह्याच्यापूर्वी 90ला लागलं होतं ते अपर्णाचं, आणि आता 94ला लागलं माधुरीचं. हे माधुरीमधलं प्रत्येक शब्द व्यवस्थितपणे समजून घ्या. माधुरीचं निकाल पण कधी लागलेलं आहे? 2/9/1994ला लागलेलं आहे. म्हणजे SBCच्या SBCच्या परिपत्रकाच्या आधी आणि 1967च्या नंतर, OBCच्या परिपत्रकाच्या नंतर लागलेलं आहे. बरोबर. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा, पेज नंबर 3 वरती पॉइंट 5 मध्ये माधुरी पाटलाच्या केसमध्ये काय म्हटलेलं आहे? कोळीज अ बॅकवर्ड क्लास आर फिशरमॅन बाय कास्ट. बघा, कोळीज म्हटलेलं आहे तिथं. त्यांनी सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैतीकोळी असं म्हटलेलं नाही आहे. कोळीज कॉमा म्हटलेलं आहे. बरोबर. कोळीज अ बॅकवर्ड क्लास आर फिशरमॅन म्हटलेलं आहे. बरोबर. कोळी हे फिशरमॅन आहेत. लक्षात आलं? बाय कास्ट अँड प्रोफेशन. त्यांचं व्यवसाय, जात आणि व्यवसाय हे काय आहे? मासेमारीचा आहे. पूर्णपणे ते मासेमारी करतात. पण इकडली लोक मासेमारी करतात का? पुढं बघा. अँड रिसाइड मोस्टली इन महाराष्ट्र कोस्टल एरिया. आणि ते कुठं राहतात? तर ते महाराष्ट्रातल्या कोस्टल एरियामध्ये राहतात, समुद्रकिनारी राहतात. बघा, कोळी इथं सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैतीकोळी असं म्हटलेलं नाही, त्यांनी कोळी म्हटलेलं आहे. आणि बॅकवर्ड आहे म्हटलेलं आहे. आणि ते मासेमारी करतात, व्यवसायाने मासेमारी करतात. म्हणजे पूर्ण त्यांचा धंदाच मासेमारीचा आहे. मासे पकडणे आणि मासे विकणे हेच त्यांचा धंदा आहे. आणि ते कुठं राहतात? तर कोस्टल एरियामध्ये राहतात, महाराष्ट्राच्या कोस्टल एरियामध्ये राहतात. पुढं काय म्हटलं बघा, कोळीज हॅव डिफरंट सबकास्ट. ह्या कोळ्यांच्यामध्ये भरपूर सबकास्ट आहेत. म्हणून त्याने ह्या सगळ्या सबकास्ट मिळून फक्त कोळी असा शब्द घेतलेला आहे. कोळीज हॅव डिफरंट सबकास्ट. पुढं त्याने काय म्हणतं बघा, महादेव कोळीज रिसाइड इन हिली रिजन्स. agriculture labors and gathering of minor forest produce and sale thereof is their avocation. ही महादेव कोळी काय करतात? जास्त करून ते हिली ट्राईबमध्ये, हिली एरियामध्ये राहतात, दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात. आणि ती लोक शेती करतात आणि शेतमजुरी करतात. आणि काही वेळा ती काय करतात? फॉरेस्ट मजुरी करतात. ओके. त्याच्यानंतर पुढं काय म्हणलं, देअरफॉर द कॅन्सलेशन ऑफ द सोशल सर्टिफिकेट इश्यूड बाय द एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कन्सर्न्ड बाय द स्क्रुटिनी कमिटी वॉज लीगल. इथं कोर्ट काय म्हणते बघा, म्हणून माधुरी पाटलाचं जे काय सर्टिफिकेट कॅन्सल करण्यात आलं एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट करून, ते बरोबर होतं. का बरोबर होतं? कारण महादेव कोळी किंवा महादेव कोळी आणि हे सोनकोळीमध्ये फरक आहे. महादेव कोळी हे दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात आणि ते शेती करतात, शेतकरी आहेत. आणि सोनकोळी मात्र हे काय करतात? मच्छीमारी करतात आणि समुद्रकिनारी ते राहतात. आणि म्हणून यांच्यात आणि त्यांच्यात खूप फरक असल्यामुळं माधुरी पाटलाने जे काय महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि ते सर्टिफिकेट जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने जे रद्द केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे, ते बरोबर आहे असं इथं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पुन्हा
पान नंबर 5 पॉईंट नंबर 9 मध्ये काय म्हटलेलं बघा, दी केस इन हँड इज अ क्लिअर इन्स्टंट ऑफ सच अ सुडो स्टेटस. सुडो म्हणजे बोगस म्हणा किंवा बनवेगिरी म्हणा. ओके. कोळीज हॅव बीन डिक्लेअर टू बी OBC इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. बघा कोळीज म्हटलेलं आहे बरोबर, डिक्लेअर्ड इन OBC इन दी महाराष्ट्र बीइंग फिशरमॅन. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. कोळीज हॅव बीन डिक्लेअर्ड टू बी OBC इन दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. कोळीना महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये टाकलेलं आहे. कशासाठी? बीइंग फिशरमॅन, ते मासेमारीचे व्यवसाय करत असल्यामुळं. बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे बघा. बीइंग फिशरमॅन त्यांना OBC मध्ये कशासाठी टाकलं? ते मासेमारी करत असल्यामुळं, मासेमारीचे व्यवसाय करत असल्यामुळं, त्यांचा धंदा मासेमारीचा असल्यामुळं. पुढं काय म्हटलं बघा, कॉमा करून, इन दॅट देअर ॲव्होकेशन इज फिशिंग अँड दे लिव्ह मेनली इन दी कोस्टल रिजन ऑफ दी महाराष्ट्र. त्यांना OBC मध्ये का टाकलं? तर ते मासेमारीचे एक व्यवसाय करतात. आणि पुढं म्हटलेलं त्याने ते कुठं राहतात? तर ती महाराष्ट्राचा जो काही समुद्र किनारपट्टी आहे, कोस्टल एरिया आहे, तर त्या ठिकाणी राहतात. त्यामुळे इथं कोळी कोळी अशी शब्द जे वापरले गेलेले आहे, हे कोणासाठी वापरले गेलेले आहे? तर समुद्रकिनारी राहून जे मासेमारीचे व्यवसाय करतात. मासेमारीचे व्यवसाय म्हणजे सगळीच नाही. आता कसं आहे, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळीसुद्धा समुद्रकिनारे आहेत. मूळ ती लोक महादेव कोळी असून सुद्धा समुद्रकिनारे राहतात. कारण मायग्रेशन झालेलं आहे. मायग्रेशन झालेले लोक सगळीकडे डिस्पर्स झालेले, इकडलं तिकडलं इकडं झालेलं आहे. तिकडे ते राहतात आणि तिथं पोटा पण, कारण तिथं समुद्रकिनारे कुठेही तुम्हाला शेती दिसणार नाही आहे. सगळं डोंगर जंगलच असणार आहे. तिथं शेती करू शकत नाही. मग पोट तरी भरायला पाहिजे. मग अशा वेळी ह्या लोक काय करतात बघा, मासेमारीचे व्यवसाय करतात. म्हणून मासेमारी व्यवसाय करणारे सगळी OBC आहेत असं तुम्ही म्हणू नका. आणि कोस्टल एरियामध्ये राहणारी सगळी OBC मध्ये आहेत असं सुद्धा नाही आहे. कोस्टल एरियामध्ये जी लोक राहतात आणि जी लोक खरोखर सोनकोळी आहेत, खरोखर वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी असे आहेत, ह्याच लोक OBC मध्ये आहेत. फक्त मासेमारी करतात म्हणून OBC मध्ये येतात असं पण नाही. फक्त कोस्टल एरियामध्ये राहतात म्हणून OBC मध्ये येतात असं पण नाही. पण मी तुम्हाला सांगितलं कोण त्याच्यामध्ये येतात. आणि कोळी शब्द कोणासाठी वापरले गेलेले OBC मध्ये? तर अशा लोकांच्यासाठी. ही तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या पुन्हा एकदा, माधुरी पाटलाचा निकाल जो लागलेला आहे 2/9/1984. त्याच्यानंतर SBCचं परिपत्रक कधी निघालेलं आहे? 8/12/1984. सॉरी 94, दोन्ही 94, 2/9/1994 माधुरी पाटील. आणि SBCचं परिपत्रक 8/12/1994. म्हणजे माधुरी पाटलाच्या निकालाच्या नंतर SBCची यादी तयार झालेली आहे. 3 महिने नंतर, माधुरी पाटलाच्या निकालाच्या 3 महिने नंतर SBCची यादी तयार झालेली आहे. त्या SBCच्या यादीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, SBC मध्ये सोनकोळी, आगरी कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी वगैरे वगैरे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. तो विषय क्लिअर आहे तिथं. पण इथं SBCची लिस्ट तयार होण्यापूर्वी माधुरी पाटलांनी म्हटलेलं आहे कोळी ही OBC मध्ये येतात. म्हणून लक्षात घ्या, OBC मधली 1967 मधली जी काही कोळी आहे ती कोळी शब्द फक्त कोस्टल एरियातल्या लोकांच्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे जे लोक मासेमारीचे व्यवसाय करतात आणि जी लोक समुद्रकिनारी राहतात अशाच लोकांच्यासाठी ती कोळी शब्द वापरले गेलेले आहे. हे आपल्याला 2 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरनं लक्षात आलं. एक अपर्णा आणि एक माधुरी
ह्या दोन्ही जजमेंटमधनं हेच लक्षात आलं की बाबा ओबीसीमधली कोळी हे कोस्टल एरियातल्या लोकांच्यासाठी वापरलं गेलेलं आहे. ओके. म्हणून इथं पुन्हा एकदा माधुरी पाटलाच्या जजमेंटवरनं असं लक्षात येतं की त्या ओबीसीमधल्या कोळी या शब्दाचं आणि विस्तारित क्षेत्रातील म्हणजे समुद्रकिनारा सोडून इतर जिल्ह्यामध्ये जी लोक राहतात त्या लोकांचा काहीही संबंध नाही. बरोबर, काहीही संबंध नाही आहे. कारण ही लोक एकतर मासेमारीचे व्यवसाय करत नाही, ही लोक समुद्रकिनारी राहत नाही, आणि दुसरं म्हणजे या जिल्ह्यांच्यामध्ये कुठंही सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी अशी कोणाच्याही डॉक्युमेंटवरती नोंदी नाहीत. म्हणून इकडल्या लोकांना तो ओबीसीचा लिस्टचा संबंधच येत नाही. हां, 1950 पूर्वी जातीची नोंदी कोळी झालेल्या आहे, पण कोळी झालं असलं तरी त्याचा आणि ओबीसीमधल्या कोळीचा संबंध नाही. ते कोळी का झाले एक वेगळ्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे कोळी का झाले. परंतु आत्तापुरतं तुम्ही लक्षात घ्या, ओबीसीमधली कोळी म्हणजे विस्तारित क्षेत्रातील कोळी बिलकुल नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही.